त्याच्यात एखादी पोरगी सोबत भेटली, हिच्या आणि तिचे विचार जुळले, तिच्याबद्दल स्टेटस ठेवायली विथ माय सिसो. सिसो हा सिस सिस विथ माय सिस. सिस काऊन? सिस्टरची स्पेलिंग येई ना. बरं त्याच्यात मोबाईलचे उपकार आहेत. सिस्टरची स्पेलिंग नाही बी आली ती SIS लिहिल्यावर बाकीचं खालून येते. हॅपी एच लिहिल्यावर बाकीचं खालून येते. बर्थडे बी लिहिल्यावर बाकीचं खालून येते. अॅनिव्हर्सरी AN लिहिल्यावर बाकीचं खालून येते. त्यामुळे तू 12वी शिकायली, कळलं का? म्हणजे फिजिक्सचे क्लास जाऊन कॉफी शॉपमध्ये बायोलॉजी करून बापाच्या डोक्याची केमिस्ट्री करायची नाही. आवर्जून गोष्ट लक्षात घ्या. मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक हे. म्हणजे फिजिक्सच्या क्लासला जाऊन कॉफी शॉपमध्ये बायोलॉजी करून बापाच्या डोक्याची केमिस्ट्री होता कामा नये. तुमचा काळ लय छान आहे. काय करायली? जी करायली. काय करायला? नीट करायला. आमच्या काळात बाप भुटान आणायचा, जे बी करायला ते नीट कर म्हणायचा. जी नीट नव्हतंच आमच्या काळात. जे बी करायला ते नीट कर. तर ताई, तुला शिक्षणाची फार मोठी संधी आहे, ते तू शिकली पाहिजे. ते शिकताना पहिलं काम आहे, आपले पाये हे जमिनीला टच असले पाहिजे. 4-5 इंग्रजी वाक्य बोलल्यानं, शॉर्ट कपडे घातल्यानं, रील बनवल्यानं आपण तिस्मार खान होत नाही. कळलं का? ए भगुन्या तोंडाच्या, शांत बस. मोबाईल तुझाच आहे का? मोबाईल कोणाचा आहे? तू आहे का? कितीला तू? 8वीला मोबाईल कसं काय तुझ्याकडे? ते मास्तर आणायला पाहिजे. तुझ्याकडे मोबाईल कसं काय रे? थांब 23चा पाडा म्हण. 23चा पाडा म्हण. 23चा नाही, त्याला 13चा येत नाही, त्याला 23चा म्हणते ना. अरे हे मायबापाचं पहिलं काम आहे. केवळ इथं बोलबच्चन महाराष्ट्र सुधरत नाही दादा. हे पहिलं काम. 8वीच्या पोराला मोबाईलचं काय काम आहे? 8वीच्या पोराला मोबाईलची गरज काय? बाबासाहेबांच्या हयातगिरीने आपण शिक्षित झालो पाहिजे, आपण शिकलो पाहिजे, आपण मोठे झालो पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. ते यानं होतंय काय? पोराच्या हेअरस्टाईलहून कळतंय त्याचे फॉलोअर कोण आहेत, ते कोणाला फॉलो करायले. ज्यानं डुप्लिकेट चायना घातल्यात, ज्यानं केस मोठाले केलेत, कुरुळे होईन सराटा गरम करून कुरुळे केलेत. हे काहीचे केस कुरुळे होईन, सराटा गरम करून कुरुळे करायलेत. हो आहे का? आता ब्युटी पार्लर मध्ये एक ते यंत्र आले काळ, असं जुईंग झुपकून वळायचं. नंबर 1 आहे का नाही? जुना काळ होता, सराटा गरम केला, फिरला वळला की केस कुरुळे व्हायचे. सांगायचं तात्पर्य एकच आहे ताईंनो, की बाळांनो, तुम्हाला शिक्षणाची संधी फार कमी आहे. बाबासाहेब समजून घेताना पहिलं काम आहे की आपण समाजासाठी काय केलं, हा फार मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून तुमचं काम आहे की आतापर्यंत आपल्यावर अन्याय झालाय. पहिला अन्याय शेतीच्या वादातला बाबासाहेबांनी मिटवला. दुसरा अन्याय, आपल्या घरात भागीदार दुसरी स्त्री होणार नाही त्याचा अधिकार बाबासाहेबांनी मिटवलाय. तिसरा अधिकार होता शिक्षणाचा. कलम 16. आज भारताची राष्ट्रपती महिला आहे. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पण होऊन गेल्या. लोकसभेच्या महिला सभापती होऊन गेल्या. इव्हन मुंबई उच्च न्यायालयामध्ये महिला न्यायाधीश होऊन गेल्या. असं भारतातलं कुठलं क्षेत्र आहे मला सांगा त्याच्यामध्ये महिला होऊन गेली नाहीये. बरं, बाबासाहेबांनी एवढा अधिकार दिला. आमचं जीन्स पॅन्ट टी शर्ट तुमच्याकडे आलं का नाही? आमची जीन्स तुम्ही घालायला लागल्या का नाही? जीन्स पॅन्ट मुलीकडे आली का नाही? टी शर्ट मुलीकडे आलं का नाही? शर्ट मुलीकडे आलं का नाही? आम्ही किती तिस्मार खान का आमच्या धमक आहे का गाऊन घालून फिरायची आहे का? पंजाबी ड्रेस घालून तू कार्यक्रम बसले लोक हसणार का नाही? म्हणजे काही करा, त्यांची बराबरी आपल्याला करता येईल का? ती बराबरी करता येत नाही. मग त्यासाठी पहिलं काम आहे की तू फक्त आहे त्या प्रमाणापेक्षा जास्त वागण्याचा प्रयत्न करू नको. इंग्रजी आपल्याला नाही आली तरी चालतंय. विथ माय सिस गरज नाही. विथ माय ब्रो, बर्दरची स्पेलिंग आहे ना, शॉर्टकट काढला ना ब्रो. आणि ब्रो कोण आहे? ट्युशन मधला. ब्रो कोण आहे? कॉलेज मधला. सख्या भावाला त्या झडपणी आली का? सखा भाऊ कुठे? विथ माय ब्रो. लग्न झालेली 5वी नापास डायलॉग घालायली विथ माय हॉबी. हॉबी आणि हॉबी म्हणजे छंद. नवरा हा छंद नसतो. नवरा छंद असल्यावर गावाकडे शब्द असते बायकोचा बैल. विथ माय हॉबी. आणि आमचा दलिंदर स्टेटस ठेवायला आहे 12वी 3दा नापास. विथ माय स्वीट लाईफ लाईन. लाईफ लाईन? तू सातवण्यात राहतो, त्या नशिबात पाईपलाईन आहे भाऊ. लाईफलाईनच्या खाली नादी लागायचं. आपली परिस्थिती वाईट आहे. आजही आपल्या घरात जरीही घरकुल भेटले असतील तरी 90% लोक आपले आजही पत्रात राहतात. 90% लोक तळत्या सूर्याखाली राहतात. आपलं एक काम आहे. जुन्या काळात आपली माय, आपली मावशी या ठिकाणी बसलेली आहे. तिला पाहुणे पाहायला आले होते. आपल्या मोठ्या बहिणीला पाहुणे पाहायला आले होते. ती एक परिस्थिती थोडी डोळ्यासमोर आणा. जेव्हा आपल्याला पाहुणे पाहायला आले
तेव्हा आपल्या घरात पाहुण्याला चहा पाजण्यासाठी जे कप होते त्या कपाला कान नव्हते, म्हणून आपण आपल्या घराच्या बाजूला जो श्रीमंत आहे का त्याच्या घरातून कप आणले होते तात्पुरती आपल्या बापाच्या घराची इज्जत झाकावी म्हणून. आपल्या मोठ्या बहिणीच्या लग्नाचा प्रश्न आठवा, आपल्या माय मावशीच्या लग्नाचा प्रश्न आठवा. जेव्हा पाहुणे पाहायला आले तेव्हा आपल्या घरात कपाला कान नव्हते म्हणून आपण कप कुठून आणले, शेजारच्या घरातून आणले. तात्पुरती आपल्या बापामुळे घराची काय होईल की बापाची इज्जत जाऊ नये बाबा. त्यानंतर आपल्या जिंदगीत आपल्या बापानं कधी पोहे खाल्ले नाही, पण पाहुणे आल्यावर आपण काय केलं, किराणा दुकानातून पाव किलो पोहे आणले, पाहुण्याला चारले, चहा पाजला आणि तो पाहुणा सांगतो संध्याकाळी कळवतो. संध्याकाळी त्यानं आपल्या बापाला फोन केला आणि फोन मध्ये एक डायलॉग हल्ला, आपली पोरगी रंगानं काळी होती, नाका डोळ्यात थोडीफार इकडे तिकडे होती. पाहुण्यानं डायलॉग हल्ला, आम्हाला पोरगी यावर्षी लग्न करायचं नाही. याचा अर्थ त्या पाहुण्यानं तुला नापसंत केलंय. बाबासाहेबांना तुला अधिकार दिलाय. तो अधिकार कोणता आहे, तू शिकली पाहिजे, शाळेच्या जीवनात तू शाळा केली ना पाहिजे, नाही तर मग लग्नात तुझा बाप तुला सिलाई मशीन देते, हा खटाड खुटूड, येथे पिको फॉल करून मिळेल डडांग. म्हणजे या काळात तू बरोबर शिकली तर तुझं काम काय, तू नोकरी लागली पाहिजे. कळलं का, तू नोकरी लागली पाहिजे. तू नोकरी लागल्यावर 3 मैत्रिणी तुझ्या सोबत घेतल्या पाहिजे आणि तू पोराला पाहायला गेली पाहिजे. काळ बदललाय. 90% शहरामधले लग्न सध्या पोरीला हुंडा देऊन चालू आहेत. 90% शहरामधले लग्न पोरीला हुंडा देऊन चालू आहेत, हे लक्षात घ्या. 90% पोरीला हुंडा देऊन चालू आहे. तुमचा काळ लय भारी आलाय आणि पूर्ण उपकार बाबासाहेबाचे. म्हणून मी प्रत्येक ठिकाणी एक वाक्य सांगत असतो की भारतातली कुठल्या धर्माची बाई असू द्या, भारतातली कुठल्या धर्माची पोरगी असू द्या, तिनं आपल्या वैयक्तिक धर्माच्या पूजा विधी आराधना धार्मिक कार्यासाठी जात असताना अवश्य जावं, पण रस्त्याच्या कुठेतरी कानाकोपऱ्यात चौकात हात वरती करून हातात संविधान घेऊन आपला बाप उभा आहे त्या बापाच्या पाया पडून जावं, कारण तुम्हाला माणसात आणण्याचं पहिलं काम आपल्या बापानं केलंय. अरे बाबासाहेबांनी ते काम केलं, आता तुझं काम आहे तू 2-3 पोरी घ्यावी, बढियापैकी कार करावी. तुझ्या पोराला पाहायला जावं, पाहायला गेल्यावर यानं लाजत भुजत यावं, यानं ट्रे मध्ये चहा नावा, तुझ्या पायाची आडी टाकावी, तुहा चहा प्यावा आणि त्याला प्रश्न विचारावा तुझं नाव काय, त्यानं कोमात जावं. कळलं का, त्यानंतर म्हणायचं तू असं त्यानं आपलं लाजत भुजत बसावं, तुला त्याला नाव विचारावं, तुला त्याला गाव विचारावं, त्याच्या मामाचं नाव विचारावं. फक्त जाती जातीत उपजाती विचारू नयेत. सोमस लाडवान अंधवान ते मात्र कार्यक्रम आपण करू नये. बाबासाहेबांच्या अख्खी हयात जातीच्या प्रवाहाच्या विरोधात गेली आहे. माणूस माणसात आला पाहिजे, यासाठी ज्या माणसानं प्रयत्न केलेत आपलं काम आहे, त्या तत्वावर आपण चाललो पाहिजे. महाराष्ट्र म्हणजे केवळ बोलवचन, भाषण ऐकायचं, नंतर आपल्याला जे पटलंय तेच काम आपण करतो. ही गोष्ट लक्षात घ्या. परिवर्तन हे मनातून झालं पाहिजे. तुला शिकण्याचा अधिकार दिलाय, छान पद्धतीनं तू शिकली पाहिजे. हे करताना इथं बसलेल्या मायबापांना एक मुलगा म्हणून विनंती आहे, जर येणारी पिढी सुधारायची असेल तर बाप या नात्यानं माय या नात्यानं पहिलं एक काम करा. तुम्ही जे बी काम करता, तुमच्या घरात तुम्ही केलेल्या कामामुळे पैसा येतो का, ते जे काम तुम्ही करता ते काम तुमच्या अवलादीनं पाहिलं पाहिजे. तुम्ही किराणा दुकानात काम आले, एक दिवस आपल्या पोरीला आपल्या पोराला आपल्या सोबत न्यायचं, बाजूला खुर्ची टाकून बसवायचं. आपण काय काम करतो हे पोरानं आपल्या अवलादीनं पाहिलं पाहिजे. साला तो माय कालाल कुठल्याच हरामखोराच्या संगतीत वाया जाणार नाही. त्याला आपल्या बापाची अवकात कळाली, आपल्या बापानं पायाचं जे काही बूट आहे त्याच्यातून एक बोट बाहेर निघत असेल, ती अवकात आपल्या लेकराला कळाली. अरे बापानं आंघोळ करताना जाणून बुजून शर्ट पोरा देखत काढलं, त्या बनिलेला 5-6 छिद्र दिसले, ते पोरगं वायफळ लोकांच्या नादी लागत नाही. त्यासाठी एक काम तुम्हाला करावं लागतं की संध्याकाळी एक टाइम तुमचं जेवण तुमच्या लेकरासोबत पाहिजे, तुमचं बोलणं लेकरासोबत पाहिजे. रात्री 10:30ला पोरगं कुठलंच काम न करताना 25 ते 30च्या काळातला आहे, त्यानं 10:30 पर्यंत वेळ केला, मनस्तोर हाना, काही फरक पडत नाही. सध्या नवीन कायदा आलाय, शिक्षकाने विद्यार्थ्याला मारायचं नाही, मारणं लांब, डोळे वटारून पण पाहायचं नाही. तुम्हाला माईचान सांगतो, येणाऱ्या 2-3 वर्षात पालक मोर्चे काढणार, पालक न्यायालयात जाणार, पालक तहसील ऑफिसला जाणार, पालक कलेक्टर ऑफिसला जाणार, कागदावर विनंती अर्ज लिहिणार, कलेक्टरला विनंती करणार, काही करा पण हप्त्यातून एकदा आमच्या गाभराला हाणायचं परमिशन मास्तराला द्या, हे म्हणणार. आणि ते नाही केलं ना तर या देशात येणाऱ्या काळात प्रत्येक घरासमोर एक कॉन्स्टेबल उभा करावा लागणार. प्रत्येक घरासमोर, आजही शब्द आहे माझा, प्रत्येक घरासमोर एक कॉन्स्टेबल उभा करणार. नाही केला, आजूबाजूचे भांडणं, धर्माचे भांडणं, जातीचे भांडणं, गल्ली गल्लीचे भांडणं, चौकाचे भांडणं, जयंतीचे भांडणं, हे रोखण्यासाठी ह्या महाराष्ट्रात सरकारला एक काम करावं लागणार, ह्या देशाला एक काम करावं लागणार. प्रत्येक घरासमोर एक कॉन्स्टेबल असणार. कॉन्स्टेबल असं तुमच्या दरवाजासमोर दंडुका घेऊनच उभा राहणार. तू आला आधी दरवाजा उघडणार, बाहेर कपाळ निघलं चटकन सापट, होय माझा, तू असं कागदावर लिहिणार, नोटीस देणार, दळण आणायला जायचे, ओके जाय, 5 मिनिटात वापस ये. कारण याच्यासाठी पर्याय काय, आपल्या अवलादी सुधारायचं असेल तर एक काम तुम्हाला करावं लागेल, मास्तर
सध्या विद्यार्थ्याला मारू शकत नाही, पण आणखी गव्हर्नमेंटनं असा कायदा केला नाही की मायबापांना लेकराला मारण्याचा अधिकार नाही. मग तुमचं काम काय? दररोज मारू नका, पण हप्त्यातून एकदा हाना. उद्यावार चांगला आहे, सोमवार. उद्यावार चांगला आहे, सोमवार. वेळ ठरवा, दुपारी 2. पुन्हा बंबम भोलेचा वार आहे, महादेवाचा आहे. वेळ दुपारी 2. काही चुको न चुको काहीच नाही, त्याला बोलवायचं, फटाफट 2 होपकारात आणायचे. त्यांनी चाललं काहून? तेरा बाप अभी भी जिंदा है. काहीच घेणं नाही. कधी कधी आपला बाप इसरला, पोरण बापाला फुलायचा, पप्पा व्हेअर आर यू, आय एम रेडी. गरजेचं आहे का? चार्जिंग गरजेची आहे. हो, चार्जिंग का गरजेची आहे? कारण बापानं हल्लं की बाहेर गेल्याचं वर्तन बदललं पाहिजे. याला कळलं आपल्या घरात डायलॉग म्हणते बाहेर ये, 20 इंच कंबर आहे. आपल्या बापानं आतापर्यंत हात लावला नाही, तू कोण आहे? यानं डायलॉगच नाही. कालच हल्लं होतं बापानं, मी पाहिलं. त्यासाठी काय? हप्त्यातून दररोज मारू नका, दररोज मारल्यावर निबर होईल. हप्त्यातून एकदा. केवळ पोराला हाणू नका. मंगळवार आणखी चांगला वार आहे हनुमानाचा. रात्री 7 वाजता स्वयंपाक बिकाक झाल्यावर हिला बोलवायचं 2 मिनिटं. माय हलून हाणतीन. माईतलं आपली लेख कशी आहे परफेक्ट माहीत असते, म्हणून बापानच 2 तरी झपके याच्यावर हाणणे. का? ही 11वी 12वीला असताना माईची साडी नेसून मेकअप करून जर स्टोरी ठेवत असेल, मग हाणायचं का नाही? समजा ही 11वी 12वीला स्टोरी ठेवायली, अय खुदा तूने मोहब्बत बनाई क्यों है? 11वीला मोहब्बत, बापा बापा, प्यार इश्क दुःख दर्द लव हाना, हे 4-5 शब्द दिसले. तिला विचारायचं लव म्हणजे काय, त्याच्यावर ती 2 मिनिटं बोलली, मरस्तोर हाना. ती म्हणली तिला समजा तिच्याकडे मोबाईल, आणि त्या मोबाईलवर समजा 3 लडके चेहरे ठेवले. त्याचे लडके सिम्बॉल नाहीत का, पाणी गळाले, समजायचं तिचा काहीतरी मॅटर आहे, हाना. त्या दुःखात डबल दुःख, दुःखाचा वर्ग करू द्या, पण हाना. त्याच्यात तिने स्टोरी ठेवली, कुणीच नव्हतं रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी आले वना, हाना. गरजेचं आहे. आपल्या अवलादी नीट करण्यासाठी पहिला एक टार्गेट कोणतं? हप्त्यातून एका वारामध्ये त्यानं काय केलंय, कोणाच्या संगतीत आहे, त्याचे आदर्श कोण आहेत, त्यासाठी पहिल्यांदा मायबापाचं पहिलं काम आहे. हो, तुम्ही चांगले पाहिजे. इथं बसलेल्या युवकांना विनंती आहे, ज्यांचे लग्न झाले त्यांना विनंती आहे, पहिल्यांदा आपल्या घरातल्या बायकोचा आपल्याला सन्मान करता आला पाहिजे, पहिल्यांदा आपल्या घरातल्या माईचा आपल्याला सन्मान करता आला पाहिजे, पहिल्यांदा घरातल्या आपल्या बहिणीचा आपल्याला सन्मान करता आला पाहिजे. प्रत्येक वक्ता काय करतो? बढियापैकी कपडे घालतो, विचार मंचावर मोठे हातवारे करतो, डायलॉग आणतो, पोरगी 7च्या आत घरात आली पाहिजे, पहिले त्या दलिंदराला म्हणा. अरे पोरगी 12 वाजता घरी आली तरी चालतंय. रात्री ट्रेननं 7 या ठिकाणी 12-1 वाजता एखादी पोरगी दिसली तर बाप या नात्यानं पहिले पोराला शिकवा. दिसलेली पोरगी संधी नाही, ती आपली जबाबदारी आहे. कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. इथं स्त्री जातीला सन्मान दिला पाहिजे, स्त्री जाती समोर आपण झुकलो पाहिजे. आणि यासाठी मायबापाचं पहिलं काम आहे, अरे आपल्या लेकरांचे आदर्श कोण आहेत. आणि एक गोष्ट आहे पहा, आदर्श तपासण्याची पहिली पायरी कोणती? तुमच्या एकूण उत्पन्नाचा काहीतरी भाग समाजसेवेसाठी गेला पाहिजे. ते शिकायचं मुस्लिम धर्माकडून. तुमच्या एकूण उत्पन्नाचा काहीतरी भाग तुमच्या समाजसेवेसाठी गेला पाहिजे. आणि आपल्या इथं दलिंदर, आपलीच गाडी, आपलीच माडी, आपल्याच बायकोची गोल गोल साडी, याच्या बाहेर काही धतुरा नाही. धम्म परिषदेत लोक जमले, ते आयोजकाला विचारणार पट्टी किती आली ती, त्याला किती दिलेत, मग उरलेत किती.